मित्रांनो, 2026चा उन्हाळा भारतासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे सुपर एल निनो. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल एल निनो बाबत. हा प्रकार नेमका काय आणि याचा आपल्या भारतावर काय परिणाम होऊ शकतो, आपल्या शेतीवर, महागाईवर आणि दैनंदिन जीवनावर याचा काय परिणाम होणार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया की एल निनो म्हणजे काय. पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील पाणी जेव्हा अचानक नेहमीपेक्षा जास्त गरम व्हायला लागतं तेव्हा त्याला एल निनो म्हटलं जातं. हा बदल फक्त समुद्रापुरताच मर्यादित राहत नाही, याचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामानावर होतो. पावसाचे पॅटर्न बदलतात, काही ठिकाणी दुष्काळ पडतो तर काही ठिकाणी अतिवृष्टी होते. भारतासाठी ही परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे. त्यामागचं कारण देशातील मोठा भाग अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2026 मध्ये येणारा एल निनो हा मागील अनेक दशकातील सर्वात मोठा, शक्तिशाली आणि भयंकर ठरू शकतो. काही तज्ज्ञ तर याला सुपर एल निनो असंही म्हणत आहेत. मित्रांनो, आता प्रश्न येतो की याचा भारतावर नेमका परिणाम कसा आणि काय होईल. सर्वात पहिला आणि मोठा परिणाम म्हणजे मान्सूनवर परिणाम होतो. जर एल निनो तीव्र झाला तर भारतात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. मान्सून कमकुवत झाला तर याचा थेट परिणाम शेतीवर होणार. आपल्या देशातील जवळपास निम्मी शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. पाऊस कमी झाला तर पिकाचं उत्पादन घटेल, त्यामुळे गहू, तांदूळ, डाळी, भाजीपाला आणि इतर अन्नधान्याचे दर सुद्धा वाढू शकतात. म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार. दुसरा मोठा परिणाम म्हणजे उष्णतेची लाट तीव्र होईल. 2024 मध्ये भारताने विक्रमी उष्णता अनुभवली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. 2026 मध्ये ही परिस्थिती आणखी भयानक होण्याची शक्यता आहे. विशेषतः राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भामधील काही भागामध्ये उष्णतेची लाट तीव्र असू शकते. रात्री सुद्धा तापमान कमी झाल्यास हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. मित्रांनो, सर्वात जास्त फटका बसतो तो मजूर आणि गरीब लोकांना. रिक्षा चालक, बांधकाम मजूर, डिलिव्हरी बॉय, शेतमजूर हे लोक सर्वात जास्त दिवसभर उन्हात काम करतात. यांच्या आरोग्यावर परिणाम, उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो. तिसरा परिणाम महागाई. पाऊस कमी झाला म्हणजे पिकं कमी आली तर बाजारात अन्नधान्याचे दर वाढतील. फळभाज्या, दूध, धान्य आणि रोजच्या वापराच्या वस्तू महाग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या महिन्याभराचा खर्च वाढणार. मित्रांनो, यामागे फक्त एल निनोच कारण नाही तर क्लायमेट चेंज सुद्धा मोठं कारण असू शकतं. झपाट्याने होणारी जंगलतोड, वाढतं प्रदूषण आणि वाढती काँक्रीटची शहरं यामुळे उष्णता आणखी वाढत आहे. यालाच म्हणतात अर्बन हीट आयसोलेशन.